करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 साईश परमेश्वरा, तू अल्फा आहेस, तू ओमेगा आहेस, तूच काय तो एक जीवन देव आहेस, तुझा तो अन्नीकडे देवच नाही. तू पवित्र आहेस हे प्रभू. आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता आम्ही आणि आम्हा सर्वांचं उत्पन्न करता तूच आहेस हे प्रभू. आम्ही तुझ्यावर विश्वास करतो. तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे, यावर आम्ही विश्वास ठेवतो. हे देवबाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, जपलंस, राखलंस आणि प्रभू पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरी तू आम्हाला घेऊन आलास. सर्व प्रवासामध्ये तू आम्हावर राहिलास. पावसापासून देवबाप्पा तू आम्हाला दूर ठेवलंस, आम्हाला पुरेसा पाऊसही दिलास. उपकार मानतो प्रभूजीचं नावाचं आले. हे देवबाप्पा, जिथे जिथे पूर महापूर आलेला आहे तिथल्या लोकांची तू काळजी घे. देवबाप्पा, तुझे जे सेवक आहेत त्यांची तू काळजी घे. अशी नम्रतेचे गरजेचे तू प्रार्थना. हे देवबाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घेऊन काही चुकल्यास प्रभू तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन देवबाप्पा तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो मी बाप्पा. हां, आपण मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन जे आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हे जे वचन आहे याच्यावर आपण चिंतन आणि वर्णन करणार आहोत. आपण मागील 2 आठवड्यामध्ये मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल हे वचन पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याचं चिंतन आणि मनन करणार आहोत. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आता काय ठोकायचं आहे? हां, देवाची स्तुती असो. दार ठोकायचं आहे. ते दार आहे स्वर्गाचं दार. कुठलं दार आहे ते? स्वर्गाचं दार. आपल्याला वचनामधून प्रभू श्री ख्रिस्त काय सांगतो बघा. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 9वं वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 9वं वचन. हां, हां, मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. किती सुंदर अभिवचन आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मी दार आहे आणि ते स्वर्गाचं दार आहे प्रभू श्री ख्रिस्त, हो की नाही? आणि ते दार आपण ठोकायचं आहे. म्हणजे ते दार उघडलं तर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश आहे. ते दार उघडलं पाहिजे आणि ते दार उघडणारा पण प्रभू श्री ख्रिस्तच आहे, नाही का? प्रभू श्री ख्रिस्तच ते दार आहे, स्वर्गाचं दार आहे आणि ते दार आपल्याला ठोकायचं आहे. आणि ते दार प्रभू श्री ख्रिस्ताने उघडलं तर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश आहे. पण प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मी पण दार ठोकत आहे ना? प्रभू श्री ख्रिस्त पण दार ठोकत आहे. ते कुठं आहे माहिती? हां, प्रगटीकरण 3रा अध्याय 20वा वचन बघा. प्रगटीकरण 3:20. हां, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. किती सुंदर वचन आहे. प्रगटीकरण 3रा अध्याय 20वा वचन. प्रभू श्री ख्रिस्त स्वतः दार ठोकत आहे. तो स्वतः दार आहे स्वर्गीय राज्याचं. पण तो म्हणतो मी तुमच्या हृदयाच्या दाराशी उभा आहे. मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. जर कोणी माझी आणि वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त सुद्धा आपल्या हृदयाचं दार ठोकत आहे आणि उघडायचं काम आपलं आहे. ते स्वर्गीय राज्याचं दार उघडेल प्रभू श्री ख्रिस्त उघडेल, नाही का? कारण तो स्वतःच दार आहे. परंतु हे जे दार आहे आपल्या हृदयाचं दार, ते मात्र उघडणार कोण आहे? आपणच आहे. आणि ते कसं आहे? ते दार कसं आहे? हा ना, मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. कुठलं दार ठोकतात? जे बंद आहे ते दार ठोकतात, आहे की नाही? हां, मग ते आपण जे बंद दार आहे आपल्या हृदयाचं, आपल्या अंतःकरणाचं, ते उघडलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश दिला पाहिजे. म्हणजे त्याचा प्रकाश आपल्यामधून प्रकाशेल आणि तो जेव्हा आत येईल तेव्हा तो आपल्याला जेवण देईल. आणि तो जे जेवण देतो ते मुबलक असतं, हे की नाही? अतिशय भरपूर. जो 5,000 जेवण घालतो तो तुम्हाला आणि आम्हाला, तुमच्या आणि आमच्या गरजा पुरवणार नाही काय? आहे की? देवाची स्तुती असो.
तुमच्या ज्या काही गरजा आहेत, विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, वृद्ध लोकांच्या गरजा वेगळ्या, तरुणांच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, संसारी प्रपंचिक माणसाच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाच्या गरजा भागवणारा तो जिवंत देव परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आहे. आणि तो जर आपल्या हृदयाच्या आत आला, आपल्या अंतःकरणामध्ये आला, तो दार ठोकत आहे. जर आला तर मात्र मग काय होईल, आपल्याला त्याचे सर्व आशीर्वाद मिळतील. मग आता हे जे दार आहे येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याचं दार, ते तेव्हा उघडेल जेव्हा आपण आपल्या हृदयाचं दार उघडू ना, बरोबर आहे की नाही? तो पण दार ठोकत आहे. आपण जेव्हा आपल्या अंतःकरणाचं दार उघडू तेव्हा तो आपल्यासाठी काय करेल, स्वर्गीय राज्याचं दार उघडेल. देवाची स्तुती असते. आता जर प्रभू श्री ख्रिस्ताने दार उघडलं आपल्यासाठी तर काय होतं बघा. प्रकटीकरण 3 अध्याय 8व्या वचनातच पाहूया आपण. प्रकटीकरण 3:8. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, पहा मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस, तो माझे नाव नाकारले नाही. सुंदर देवाची स्तुती असो. सुंदर वचन आहे. मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवलेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्त बोलतो, आणि ते कोणीही बंद करू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. स्वर्ग पृथ्वी अधोलोक कुठलीही शक्ती, एकदा प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गीय राज्याचे दरवाजे उघडले की कोणीही बंद करू शकत नाही. हे येशू ख्रिस्ताचं जिवंत देवाचं अभिवचन आहे. त्यामुळं ते सत्य आहे. आणि ते का उघडले तिथे दिले. तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. का उघडले? स्वर्गीय राज्याचं दार का उघडले? कारण तू माझे वचन पाळलेस आणि माझे नाव नाकारले नाहीस. किती सुंदर. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचं नाव नाकारत नाही आणि जेव्हा आपण त्याचं वचन पाळतो, वाचतो, ऐकतो, त्याचं चिंतन मनन करतो, तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त काय करतो, आपल्यासाठी स्वर्गीय राज्याचा दरवाजा उघडतो. आणि तो उघडला की येशू ख्रिस्ताचं वचन हे कोणीही बंद करू शकत नाही. देवाची स्तुती असेल. पण एकदा परमेश्वराने दरवाजा बंद केला होता. लोक म्हणत होते उघडा 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 उघडा, पण नाही उघडला. कुठं? आकाशासाठी दरवाजे बंद केले होते. यशाने प्रार्थना केली, 3 वर्ष दरवाजे बंद, पाऊस बंद. आणि मग एलियाने प्रार्थना केली, 3 वर्ष पाऊस बंद व्हावा, पाऊस बंद झाला. आणि पुन्हा एलियाने प्रार्थना केली, जेव्हा पाऊस पड, तेव्हा पाऊस, फार मोठा पाऊस झाला. देवाची स्तुती असो. आणखी एकदा परमेश्वराने स्वतः दरवाजा बंद केला. तो नोहाच्या वेळी. नोहाला सांगितलं, जा तू त्या तारू बांध, आणि तारू बांधून त्या तारवामध्ये तू, तुझी मुलं, तुझी बायको, तुझ्या सुना जावा. आणि परमेश्वराने स्वतः त्या तारूचं दार बंद केलं. 3 मजल्याचा तो तारू बांधला होता आणि फक्त 8 जण होते. नोहा, त्याची 3 मुलं, शेम, हाम, याफेत, नोहाची बायको आणि या तिघांच्या बायका, असे एकूण 8च जण त्या तारवामध्ये होते. आणि परमेश्वराने या सर्व लोकांना, जे देवाला मानत नव्हते, अशा सगळ्या लोकांना किती वर्षाचा काळ दिला होता माहिती? सुधारण्यासाठी 120. प्रेज द लॉर्ड. वाचूया उत्पत्ती 6:3. उत्पत्ती 6:3. 120 वर्षाचा काळ दिला होता. ख्रिस्तांनी अगदी बरोबर देवाच्या स्तुती असो. उत्पत्ती 6:3. आमेन. पहा, त्या काळात सुद्धा परमेश्वराने जाणले की मनुष्य भ्रांत झाला आहे, त्याला देवानी हे सगळं दिले ह्याची जाणीव राहिलेली नाही. देवाचे उपकार तो मानत नाही, देवालाच मानत नाही. मीच केलंय सगळं, हे सगळं माझंच आहे.
नाही का? देवाने ही पृथ्वी निर्माण केली की ज्याचा थांग पण आपल्याला लागत नाही. आकाशावर आकाश कसं आहे त्याचं काय अजून आपल्याला मनुष्याला कळलेलं नाही, विज्ञानाला आकाश काय आहे ते. समुद्राचा थांग मनुष्याला लागत नाही. आणि हा मनुष्य बाबेलचा बुरुज बनवून म्हणायला लागला की मीच देवा समान आहे म्हणून. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला की हे सर्व भ्रांत झाले आहेत, सगळे बिघडलेले आहेत, सगळे देवापासून फिरलेले आहेत, तरी पण मी 120 वर्षाचा काळ दिला. म्हणजे नोहाला सांगितलं तू जाणार, गोफेर लाकूड आणणार, ते कापणार, ते करवतीने कापणार, ते सगळं मापामध्ये ठेवणार आणि त्याच्यापासून काय बांधणार, तारू बांधणार. आणि तो तारू बांधला. कितीतरी काळ लागला असेल तो तारू बांधायला. आणि तेव्हा लोक त्याला विचारत असतील का बांधतोय तू, काय मोठा प्रलय येणार आहे, पाऊस येणार आहे, देवाकडे वळा. सुवार्ता सांगितली त्याने 120 वर्ष लोकांना सुवार्ता सांगितली, परमेश्वराकडे वळा. 120 वर्ष संधी दिली होती परमेश्वराने, पण नाही, ऐकलं नाही. ते आपल्याच धुंदीमध्ये, आपल्याच मस्तीमध्ये, आपल्याच गर्वामध्ये नाही. आणि मग परमेश्वराने काय केलं, दार स्वतः बंद केलं. नोहाची फॅमिली आत गेली आणि परमेश्वराने दार स्वतः बंद केलं. उत्पत्ती 7:1 वाचा. हा 7:1 बरोबर. हां, आता 7:16 पण वाचा. हां, मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. परमेश्वराने स्वतः त्या तारवाचं दार केलं, बंद केलं. आणि परमेश्वराने म्हणतो ते बंद केलं तर कोण उघडू शकते काय? नाही. बाहेर होते, आरडाओरडा केला, गोंधळ केला, दार ठोकलं, नो, दार उघडलं गेलं नाही. कारण 120 वर्षाचा काळ दिला होता. त्या काळामध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताला, देवाला, परमेश्वराला मानलं पाहिजे होतं. तो देव आहे, त्याचं सामर्थ्य अफाट आहे. त्याच्या सामर्थ्यापुढे मनुष्य काय टिकणार? मनुष्याचा श्वास तर त्याच्या नागपुड्यात नाही का? इतकं अफाट सामर्थ्यवान देव, त्याला मनुष्य कसा चॅलेंज करू शकतो? त्याने त्याला मानलं पाहिजे, त्याने त्याची स्तुती केली पाहिजे, त्याने त्याचं गौरव केलं पाहिजे आणि त्याने परमेश्वराला भिवून परमेश्वराला मान दिलाच पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने त्या नोहाच्या तारूचं दार स्वतः बंद केलं. आणि नोहाला का आत जायला सांगितलं? नोहा नीतिमान होता. उत्पत्ती 7:1. नोहा त्या सगळ्या पिढ्यांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये कोण होता? नीतिमान होता. त्याने देवाची आज्ञा पाळली, हो की नाही? हां, गोफेर लाकूड आणलं, एकटा माणूस. मुलांना घेतलं असेल मदतीला, झाडं तोडायची, त्याची साल काढायची, पाहिजे त्या आकाराचे पुन्हा त्याच्या फळ्या वगैरे तयार करायच्या. त्याचा एवढा मोठा तारू करायचा. तारूचा फोटो आला होता ना, बघितला असेल तुम्ही व्हॉट्सअपला. हां, 3 माळ्याचा तो मोठा तारू आहे. अरारात पर्वतात तो ऋतून बसलेला आहे. अरारात पर्वत हा बर्फाचा पर्वत आहे. पहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बिंग जेव्हा केलं तेव्हा अरारात पर्वतावर काही बॉम्ब पडले आणि त्याच्यामुळं काही बर्फ वितळला. त्याच्यामुळं अर्धा तो तारू दिसत होता. त्याचे फोटो विमानातून काढले, ते काही फोटो पाहायला मिळाले लोकांना. तोच तारू, अरारात पर्वतच तारू, तुर्कस्थानमध्ये तो अरारात पर्वत आहे आणि तिथं तो अडकलेला. आणि हे सत्य आहे. तर परमेश्वराने नोहाला वाचवलं कारण नोहा नीतिमान होता, असं उत्पत्ती 7:1 मध्ये म्हटलेलं आहे. आणि परमेश्वराने स्वतः दार बंद केलं. आणि मग मात्र त्या प्रलयामध्ये लोक ओरडले, आरडले, त्यांचा जीव जाताना ते अगदी गाया झाले. त्यांनी नोहाला, देवाला हाका मारल्या, पण एकदा दार बंद केले की कोण उघडू शकत नाही, असं वचन आहे. आणि एकदा दार उघडलं देवाने की कोणी बंद करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ते परमेश्वराचं जे दार आहे ते ठोकायचं आहे. कसं ठोकायचं आहे? आत्ता आपण वाचलं, आपण त्याचं वचन पाळायचं आहे. प्रकटीकरण 3:8 वाचलं की तू माझं वचन पाळलंस आणि माझं नाव नाकारलं नाहीस. आणि म्हणून काय होतं? मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवलेलं आहे.
तू माझं वचन पाळलंस आणि माझं नाव नाकारलं नाहीस. पुष्कळ वेळा आपल्याला ख्रिश्चन, येशू ख्रिस्ताचे लोक असं सांगायची लाज वाटते. त्याचा अर्थ आहे तुम्ही नाकारता देवाला. आपण देवाला नाकारतो. हो, आम्ही ख्रिस्ती आहोत, आमचा देव जिवंत आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हाच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव स्वीकारता, नाव नाकारत नाही. तर आपण ते स्वीकारलं पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत, आपण देवाचे लोक आहोत आणि जिवंत देवाचे लोक असल्यामुळं आम्हाला त्या देवाचा काय अभिमान. कोणी विरोधात जाऊ दे, कोणी आपल्याला काही म्हणू दे, आपला अपमान करू दे, नो प्रॉब्लेम. आमच्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि तो जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आमचा देव आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून त्याचं नाव नाकारायचं नाही. येशू ख्रिस्त 4 चौघांमध्ये फाशी गेला, म्हणून 4 चौघांमध्ये त्याचं नाव आपण स्वीकारलं पाहिजे. देवाची स्तुती असेल. आणखी एक वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 118 वचन 20. स्तोत्रसंहिता 118 वचन 20. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करू. पहा, स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे परमेश्वराचं दार आहे आणि यातून कोण प्रवेश करतात? नीतिमान. नीतिमान म्हणजे काय? देवाला भिवून वागणारे. हा नोहा कसा होता? देवाला भिवून वागणारा. त्याने प्रश्न केला, अरे बाबा, मी एकटा कसा एवढा मोठा दारू बांधतो 3 मजली? केला देवाला प्रश्न? नाही. देवाने सांगितलंय, आज्ञा आहे, करायचं आहे तर करायचंच आहे. त्याने काय देवाकडे ऑब्जेक्शन घेतलं? हे सगळं वाळवंट आहे, इथं कुठला आला एवढा पाऊस? नाही. त्याला खात्री होती की परमेश्वराचं सामर्थ्य आहे, तो जर पाऊस पाडतो बोलणार तर पाडणारच, प्रलय आणतो म्हणणार तर आणणारच. मला जे सांगितलं ते मला करायचं आहे. माझ्या बुद्धीची जास्त चालवायची नाही. देवाने जे सांगितले ते मला करायचं. आणि म्हणून आपल्याला नोहा नीतिमान होता, तो तारूमध्ये प्रवेश केला आणि तो वाचला. तो देवाला भिवून वागणार होता. जेव्हा प्रलय संपला, पहिल्यांदा नोहा बाहेर आला तेव्हा त्याने काय केलं? वेदी बांधली. वेदी. देवाचे उपकार मानले, प्रार्थना केली. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट देवाने आपल्या जीवनामध्ये चांगली केली तर पहिले देवाचे उपकार मान. झाडाचं पान पण त्याच्या आज्ञेशिवाय हलत पण नाही आणि पडत पण नाही. असा सामर्थ्यवान देव आहे. तो आमच्या जीवनामध्ये कित्येक चांगल्या गोष्टी करतो, 99 चांगल्या गोष्टी करतो. एखादी गोष्ट बिघडली तर ती आपण एखाद्या गोष्टीसाठी वारंवार बडबडत राहतो, देवाला दोष देत राहतो. पण 99 गोष्टी ज्या देवाने चांगले केलेले आहेत त्याचे उपकार देवाकडे आपण कधी मानणार नाही का? तर नीतिमान म्हणजे काय? देवाला भिवून वागणारा, एकमेकावर प्रीती करणारा, प्रार्थनेत तत्पर असणारा, राग, द्वेष, मत्सर आणि कपट नसणारा, क्षमा, प्रीती आणि नम्रता या गोष्टी स्वतःमध्ये असणारा म्हणजे काय? नीतिमान मनुष्य. देवाच्या वचनामध्ये जो रमतो तो नीतिमान, देवाच्या प्रार्थनेमध्ये जो रमतो तो नीतिमान. आणि असा नीतिमान मनुष्य प्रभू श्री ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करतो. एक वचन वाचूया, कलस्से 4 अध्याय 2 वचन. कलस्से करासपत्र 4 अध्याय 2 वचन. प्रार्थनेत तत्पर असा आणि उपकार स्तुती करत काय राहायला सांगितले? जागृत राहायला सांगितले. ऑलवेज नेहमी आपण प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. मी पुष्कळ वेळा सांगितले तुम्हाला की बाहेर जाताना पण प्रार्थना करा. 1 मिनिटाची प्रार्थना तुम्ही जाता जाता पण करू शकता. हे देव बाप्पा माझा प्रवास सुखरूप कर, प्रभू श्री ख्रिस्ता नावाने आले. मग तुम्ही बाहेर 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी जरी गेलात तरी तुम्ही ते करा. आलात की पुन्हा प्रार्थना करा, हे देवा माझा प्रवास सुखरूप करा. फार मोठ्या प्रवासाला जरी गेलो नसलो, वर्षभर 1 महिना, तरी पण 5-10 मिनिटाचा प्रवाससुद्धा सुखरूप देवाने केला तर देवाचे उपकार मानले पाहिजे.
प्रार्थनेत तत्पर असा, उपकारस्तुती करा, चांगल्या ज्या गोष्टी देवाने आपल्याला केलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय करा, देवाला धन्यवाद द्या. दावीद बघा नेहमी देवाला धन्यवाद द्यायचा. दावीद देवाचा कोश आणत असताना काय झाला, तो बेभान होऊन नाचला आहे ना, कमरेला त्याने एफोद गुंडाळलं आणि तो बेभान होऊन नाचला. दावीदपुरामध्ये टाऊन ऑफ डेव्हिडमध्ये त्याच्या घराकडे तो कोश आणत होता. कोश म्हणजे देवाची उपस्थिती. देवाच्या उपस्थितीपुढे तो नाचला, म्हणजे तो राजा म्हणून नाचला असं नाही की तो देवाचा सेवक, देवाचा दास म्हणून नाचला. आणि तो स्वतः म्हणतो, मी देवापुढे नम्र होईल, मी हीन होईल देवापुढे, तुच्छ होईल मी देवापुढे. तो राजा आहे हे विसरून गेला. तर देवापुढे प्रार्थनेमध्ये, देवाच्या गोष्टींमध्ये, देवाच्या सर्व मान देण्यामध्ये आपण ऑलवेज तयार आणि तत्पर असलं पाहिजे. प्रार्थना केल्या पाहिजे आणि देवाला धन्यवाद दिला पाहिजे. जसं या नोहाच्या काळामध्ये झालं, पुष्कळ लोक मारले गेले आणि सगळ्या जलप्रलयाने सगळा नाश झाला अख्ख्या जगाचा. फक्त नोहा, त्याचं कुटुंब वाचलं आणि तो आशीर्वादित झाला. पहा, त्याची 3 मुलं, शेम, हाम आणि यापेत. त्या शेमच्या वंशावळीत अब्राहम जन्मला. अब्राहमाच्या वंशावळीत प्रभू श्री ख्रिस्त जन्मला. म्हणजे किती आशीर्वादित आहे बघा. शेमच्या वंशावळीत अब्राहम, अब्राहमाच्या वंशावळीत प्रभू श्री ख्रिस्त. देवाची स्तुती असेल. यापेत जो आहे त्याचा 3रा मुलगा, तो पण आशीर्वादित झाला. इस्रायलमध्ये जाफा हे एक शहर आहे, शहर ज्याला मराठीमध्ये यापो म्हणतात. जाफा किंवा यापो शहर, याचं नाव बायबलमध्ये आहे उल्लेख की यापो शहर हे यापेत या मुलांनी वसवलेलं शहर आहे. आपण एक घर बांधतो आपल्या अख्ख्या आयुष्यात, त्याने अख्खं शहर वसवलेलं आहे. नोहाचा मुलगा यापेत याने, यापो शहर ते आजही इस्रायलमध्ये आहे. जाफा किंवा यापो शहर. इतकं आशीर्वादित परमेश्वराने त्या नोहाला केलं. का? तो काय होता? नीतिमान होता. तसंच एक दाखला प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमान 25व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. तो असा आहे की कुमारी आहे, 10 कुमारी आहे, त्यातल्या 5 कुमारी मूर्ख असं म्हटलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने, 5 कुमारी शहाण्या असं म्हटलेलं आहे. तो वर येणार आहे आणि त्यांनी जागृत राहायला पाहिजे. दिवे लावून त्यांनी काय करायला पाहिजे? जागृत राहायला पाहिजे. आता दिवे त्यांच्याकडे आहेत, जागृत पण ते आहेत, पण ज्या मूर्ख कुमारी आहेत त्यांच्याकडे तेल कमी आहे आणि त्यांचं तेल संपलं. मग संपल्यानंतर त्यांनी मागितलं, या ज्या 5 शहाणे कुमारी आहेत त्यांच्याकडे मागितलं की आता वर येईल, आम्हाला काय करा, तुम्ही तेल द्या, आमचं तेल संपलेलं आहे. पण यांनी दिलं का? नाही. का दिलं नाही? हां, गोष्ट अशी आहे की तेलाचा अभिषेक करायचे त्यावेळेला, आणि नवीन करारामध्ये तेलाचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. हां, आणि पवित्र आत्मा आपण देऊ शकत नाही, तो फक्त देवच देऊ शकतो. आपण एकमेकाला देऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे. आणि म्हणून त्या 5 शहाण्या कुमारींनी 5 मूर्ख कुमारींना ते तेल दिलं नाही, कारण तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे नवीन करारामध्ये. आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आपण नाही देऊ शकत, तो परमेश्वरच देतो. म्हणून आपल्याकडे पवित्र आत्म्याचा अभिषेक हा आपल्या बायबल वाचनाने, ते वचन पाळल्याने, प्रार्थना केल्याने आपल्यावर तो पवित्र आत्म्याचा अभिषेक येतो. आणि तो जर असेल, तो रोज आणि रोज नवीन करत असेल, रोज आणि रोज जर रिफ्रेश करत असेल, तर काय होईल? तर त्याची कृपा रोज नवीन होईल आणि तो आपल्यासाठी काय करेल? दार उघडेल आणि मग ते कोणीही बंद करू शकणार नाही. देवाची स्तुती असेल. आता एक वचन वाचूया अजून एक, प्रगटीकरण 4था अध्याय 1लं वचन. स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये
म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवतो. स्वर्गात एक दार उघडलं आणि मी वाणी ऐकली, इकडे वर ये. ही वाणी प्रभू श्री ख्रिस्ताची ऐकायला आली पाहिजे. कुणाला? आपल्याला. कधी? मृत्यूनंतर. कुणाला? आत्म्याला. मृत्यूनंतर आत्म्याला ही वाणी ऐकायला आली पाहिजे. स्वर्गात दार उघडलेलं आहे, इकडे वर ये, ही वाणी आपल्याला ऐकायला आली पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या आत्म्याला ती येशू ख्रिस्ताची वाणी ऐकायला आली पाहिजे. आणि ती वाणी करण्याच्या आवाजासारखी आहे, इकडे वर ये. तेव्हा तो आत्मा वर जाईल लगेच. मृत्यूनंतर लगेच. न्याय नाही, वेटिंग नाही अधोलोकात, नाही तर मग अधोलोकात थांबायचं. पण ती वाणी ऐकायला येण्यासाठी आज आपण येशू ख्रिस्ताची वाणी ऐकली पाहिजे. ती वाणी ऐकायला चर्चमध्ये मेसेज, संदेश सुरू व्हायच्या आधी आलं पाहिजे. कमीत कमी संदेश सुरू व्हायच्या आधी. मी तो म्हणतो वेळेच्या आधीच या, 9 वाजताच या. ती वाणी तेव्हा मृत्यूनंतर जर ऐकायची असेल तर येशू ख्रिस्ताची आज वाणी ऐकली पाहिजे, तरच ती वाणी ऐकायला येईल ना. तेव्हा आज जर आपण येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलं, त्याच्यावर चिंतन मनन केलं, ते पाळलं, तरच ती वाणी मृत्यूनंतरची वाणी ऐकायला येईल. ती अशी स्पष्ट म्हणते, स्वर्गात दार उघडलेला आहे आणि मी एक वाणी ऐकली, इकडे वर ये. आणि तो आवाज मोठा होता करण्यासारखा. मृत्यूनंतर आपल्या आत्म्याला तो आवाज ऐकायला आला, तरच आपण स्वर्गामध्ये जाऊ. ते दार उघडलेलं असेल. नाहीतर काय नाही, ते पण बायबलमध्ये दिलेलं आहे, ते पण आपण वाचूया. मत्ते 8:12. मत्ते 8:12. हा वाचा. हां, बाहेरील अंधारात टाकले जातील. हे अधोलोक आहे, अंधार आहे तिकडे. आणि तिथं काय होईल? रडणे आणि दात खाणे चालेल. जर ती वाणी ऐकायला आली नाही तर अधोलोकात तसंच राहणार, की जिथं काय अतृप्त अशुद्ध आत्मे आहेत आणि त्यांचं रडणं आणि दात खाणं चालूच असतंय. जसं पृथ्वीवर अतृप्त लोक जे आहेत ते असंच रडत असतात, दात खात असतात आणि ते समाधानी नसतात. ते अधोलोकामध्ये आहे आणि तिथं आपल्याला राहावं लागेल जर स्वर्गात लगेच गेलं नाही तर. आणखी एक वचन वाचा, प्रकटीकरण 20:14-15. प्रकटीकरण 20:14-15. तेव्हा मरण व अधोलोक, हे अधोलोक जे आहे ते अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. आणि नंतर शिफ्टिंग होईल ना, अधोलोक इकडून थेट कुठे? नरकाच्या अग्नीमध्ये. जसं आपलं शरीर अग्नीमध्ये जळल्यावर वेदना होतात, तसा आत्मा त्या नरकाच्या अग्नीमध्ये जळेल. म्हणून आजच वेळ आहे, आजच दिवस आहे प्रभूचा. तो साधून घेऊया आणि येशू ख्रिस्ताला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतःकरणाने स्वीकारूया. त्याचं वचन वाचूया, त्याच्या वचनामध्ये रमूया, त्याच्या प्रार्थनेमध्ये रमूया, त्याच्या वचनाचं पालन करूया, त्याला मान देऊया. त्याची वाणी आपण दिवसेंदिवस अधिक ऐकायचा प्रयत्न करूया. म्हणजे ती स्वर्गीय वाणी त्याची ऐकायला येईल. इकडे वर ये. काय ती वाणी? प्रकटीकरण 4:1, इकडे वर ये. ती वाणी जर ऐकायची असेल तर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकली पाहिजे, त्याचा संदेश ऐकला पाहिजे, मेसेज ऐकला पाहिजे आणि वेळेवर किंवा वेळेच्या आधी आपण चर्चला आला पाहिजे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, नीतिमान नोहा तुझपुढे होता आणि तू त्याला वाचवलंस. हे प्रभू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू, काही चूक असेल तर आम्हा सर्वांच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. आणि हे प्रभू, तू तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने, तुझ्या राजासनासमोर, तुझ्या दयासनासमोर तू आम्हाला घे. आणि प्रभू, तुझं गौरव आम्हाद्वारे करून घे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे मागतो नाही बाबा. आमेन.